हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय जत्रा स्पेशल न्यू व्लॉग. आय होप की तुम्हा सर्वांना चुलीवरचं बोकडाचं मटण हा स्पेशल व्लॉग नक्की आवडला असेल. आता मग बोकडाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 2:30 वाजता आम्ही आमच्या गावात निघालो आहोत. कारण पहाटे येसोबा देवाची मिरवणूक काढली जाते. पहाटेच्या दरम्यान येसोबा देवाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायला आणि देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण गावातील लोक एकत्र आलेले असतात. आता पहाटेचे 2:30 वाजले होते, त्यामुळे जिथे तिथे भरपूर काळोख दिसतोय आणि खूप अशी कडाक्याची थंडी पडली होती. त्यांच्याकडून पाठोपा आलेला आहे. देवीदास मोरे जाणार नाही करायचा 100 रुपये नाद नाही करायचा. आणि मग अशा प्रकारे मशालीच्या धगधगत्या आगीत आणि गुलालाची उधळण करत देवाचा छबिना निघाला होता. आणि मग देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्व परत घरी परत आलो. आणि मग आता उजाडला आहे तो जत्रेचा दिवस. असं पाहायला गेलं तर गावात राहणाऱ्या किंवा गावाबाहेरच्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी गावातली जत्रा म्हणजे दसरा दिवाळीपेक्षा काही कमी नाही. या दोन्ही सणांप्रमाणेच जत्रा हा देखील खूप मोठा सण म्हणून साजरा केला जातो. कारण बघा ना, पोटासाठी गावाबाहेर पडून शहराकडे वळलेले लोक असतील किंवा मग लग्न झालेल्या नांदायला गेलेल्या काही लेकीबाळी असतील किंवा मग शिक्षणानिमित्त मुंबई पुण्यामध्ये राहणारे काही लोक असतील. आणि मग काय, जत्रेनिमित्त या सर्वांचीच पावले आपसुकच आपल्या गावाकडे वळली जातात. आणि मग आम्ही सर्वही मस्तपैकी नट्टापट्टा करून येशोबा देवाच्या मंदिरामध्ये निघालो आहोत. आणि मग देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही देखील आमच्या गावच्या जत्रेमध्ये सहभागी होणार होतो. काल पण घेतली. मलाच व्हिडिओमध्ये येता येत नाही. ह्याला पण गाडी नसतं का? पप्पा वगैरे कुठे गेलेत? पुढे गेलेत का? किती नारळ आहे? चांगलं पेढा
बायको आहे बाबूची. Oh shit. ते पण आपल्या इथे चांग भले. इथे कोणता देव आहे? जय भवानी जय शिवाजी महाराज. अंदर काय हे असं छोटं बाळ का लावलं देवीच्या बरोबर? हे दोन बाळ कोण आहेत? परशुराम. मम्मी कुठे गेली? नाही. पप्पा आपण आता कुठे आलोय? ज्योतिबा. ज्योतिबा देवाच्या मंदिरात. ज्योतिबा देवाचं इतकं छोटं मंदिर कसं काय? तुझेच फ्रेंड होते. मनालीचे फ्रेंड आहे बघा ते. मनालीचे फ्रेंड मनाली सारखं चरत आहेत. मनालीचं तोंड कसं बंद नसतं तसं यांचं तोंड बंद नाहीये. तुमचा व्हिडिओ काढायचा? देवाच्या पाया पडताय. नाही ना
हात जोडा पाया पडा. ज्योतिबाच्या घोड्याचं पडलात पाया आता काय नारळ फोडणार. हळू लागेल. फोडा फोडा नाही फोडा ना. उडलं माझ्या तोंडावर. पुढचं तुला कोणी विचारलंय का पेढा दीपाली. इकडे बघा सगळ्यांनी. नाही व्हिडिओ काढते फोटो नाही. थांबा पुढे जाते मी. आले आले सगळे आले. आता गावात चाललोय ना आपण जत्रेला. मी पुढे येते. पाठी ओवी थांब. ओवी चालताय. महेश कुठे? पप्पांवर कोणीच नाहीये. महेश महेश पप्पा एकटे चालतात मागून. लिंबू पाहिजे होतं. माझ्याकडे फोटो. गावदेवी नाही मरियाई. मरियाई लक्ष्मी आई. हा ह्या देवीचाच माझ्याकडे फोटो होता. मरियाई लक्ष्मी आई. दुर्गदारिणी भगवती मानस श्वासत्री काल जपतीस नामासे निर्विघ्न परिलभक्त. क्लॅरिटी नाही तिथे व्हिडिओची अजिबात. ओटी भरते का? मरियाई लक्ष्मी आईची ओटी. दोघींच्या मध्ये ठेवायची ना वैद्य ओटी. वर्षभर परत येणं होत. बांगड्या असतात. अच्छा ज्यांनी ज्यांनी वाहिल्यात त्या अशा बांधून ठेवतात काय? मी मम्मी आवर मम्मी. गर्दी व्हायची. लोक सगळी गेली बघा. समर्थ
समर्थ पाया पड बाळा. माया पडते डोकं टिकून इथं. हळूहळू लागेल हा का. काय सुखाची रंगते. ती पण तिथे ते पप्पा समोर उभे आहेत. ए मम्मी आपली सर्वांची सहर्ष स्वागत. भारता मागच्या काळात भरपूर पैशांची जास्तीत जास्त आणि भरपूर पैशांची बचत करा. खरेदी करा. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. त्यांच्या घरातले आपल्याला कोणी ओळखतात का. बालुशाही लाडू. मम्मी काय घेते. काय घेतलं. अजून बघते. बालुशाही घे. थोडी घे ना. चांगली असते ना. गावचा मेवा. पाव किलो मध्ये किती 2 पण येत नसेल. 74 द्या ना. 74 हा व्हिडिओ जिलेबी. शेव द्या. पांढरी गाठी शेव ना. शेव मिक्स द्या. मिक्स शेव तुला. मिक्स द्या शेव तुला. आम्ही सर्व मिळून मस्तपैकी गावच्या जत्रेमध्ये फिरत होतो आणि आपल्याला हवी ती आणि हवी तेवढी खरेदी करत होतो. शहरातल्या मोठमोठ्या मॉलमध्येही शॉपिंग करताना एवढी मजा येणार नाही तितकी मजा गावातल्या या छोट्या जत्रेमध्ये छोटी छोटी शॉपिंग करताना येत होती. अगदी योग्य प्रकारे छोट्या छोट्या स्टॉलमध्ये इथे वस्तूंची मांडणी केली होती. आणि मग गावच्या जत्रेची खासियतच ही आहे की इथे मोठमोठ्या महागड्या वस्तूंचा भडीमार नसतो. म्हणजेच बघा ना, गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशाच वस्तूंची इथे मांडणी केलेली असते. शेवटी हीच तर प्रत्येक गावची स्पेशालिटी आहे. कारण इथे कशाच्याच बाबतीमध्ये मोठेपणाचा आवेजावपणा आणि एकमेकांमध्ये दुजाभावपणा केला जात नाही. हे बघ, बघू बघू सगळ्यांचा फोटो घेऊया. बघू बघू. दाखवा तुमचा. हा, सगळ्या हिरोईन दिसतात. आणि मग आम्ही पण गावच्या जत्रेमधली शेव चिवडा, बालुशाही, लाल पांढरी गुढी शेव आणि बुंदीचे लाडू असे सर्व खाण्याचे पदार्थ घेतले. आणि खरंच भर उन्हामध्ये आम्ही जत्रेमध्ये 3 ते 4 तास फिरत होतो, पण आम्हाला कोणालाही जरासाही कंटाळा आला नव्हता.
पण आता जत्रेमध्ये फिरून फिरून सर्वांच्या पोटामध्ये भुकीने व्याकुळ झालेले कावळे जोरजोरात ओरडायला लागले होते. आणि मग काय त्या क्षणी पिझ्झा, बर्गर, वडापाव या कोणत्याही गोष्टीची आठवण न येता आम्हाला फक्त मस्तपैकी गरमागरम कांदा भजी खाण्याची इच्छा झाली. तिथे बसूनच आम्ही सर्वांनी गरमागरम कांदा भजी खाल्ले आणि मग ओली आणि सुकी भेळ आम्ही पार्सल घेतली घरी जाऊन आरामात खायला. खरंच खूप खूप आनंद आणि खूप खूप मजा वाटली गावच्या या जत्रेमध्ये. तुम्हा सर्वांना देखील जत्रेमधल्या या छोट्या छोट्या गमती जमती नक्कीच आवडल्या असतील. चला तर मग अशाच गावच्या अजून काही गमती जमती घेऊन भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. छोट्या पोराला ठेवले बांधायला, कसं यायचं एक तरी कागद निसटला बेस आणली म्हणून समज. मला धरून लागला. हां, थकले सगळे आता जाते नाही इथूनच. मामा कुठे राहिले? मामा मामा मागेत. तिकट